नर्मदे हर. हे बघा, हे झाडाचं मूळ आहे मधोमध तुटलेलं. कशी माती वाहून चालली बघा. पाण्यामुळे दरवर्षी माती वाहून 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 जाते आणि अशा पद्धतीनं खाली मातीचे ढलान बघा तुटलेले. ही तुटून वाहून गेलेली झाडं दिसतात आपल्याला. झाडाची मुळं ही माती धरून ठेवतात, आपल्याला माहिती आहे, आपण शाळेत शिकलो. पण ते आपण खऱ्या आयुष्यामध्ये वापरत नाही तत्व, त्याच्यामुळे अशी माती वाहून जाते. किती चांगली माती वाहून चालली बघत ना. त्याचं एकमेव कारण इथलं निर्वनीकरण. झाडं नाही आहेत, त्याच्यामुळे आपण जर बघितलं जिथं झाडं आहेत ना तिथली माती चांगली बघा, पण जिथं झाडं नाहीत ना तिथली माती सगळी वाहून खाली अशी या गटारामध्ये आली बघा. सगळी माती चांगली सुपीक माती, काळी भोर माती अशी दरवर्षी थोडी 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 वाहून जात. खालचे ओढे नाले सगळे जाम करून टाकते बघा माती. किती का सुपीक माती बघा. ही आहे शूलपाण्याची झाडी आणि हा परिक्रमेचा मार्ग आहे. आपल्याला इथं बाण दिसेल. पूर्वी हा रस्ता नव्हता. इथून एक छोटीशी कच्ची पायवाट गेली होती. मी या वाटेने गेलो होतो तेव्हा. हा रस्ता आत्ता काल झाला आहे. कालपर्यंत हा रस्ता नव्हता. आपण बघू शकतो डांबर अजून ओले. काल हा रस्ता झाला आहे. नर्मदे हर.